हॅलो, कसे आहेत सगळे? आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस, माघ चंद्रघंटेचा. सो मी विचार केला आज काहीतरी नवीन रेसिपी तुम्हाला दाखवू आणि याचा मी तुम्हाला जेन्युइन रिव्ह्यू सांगणार आहे, कारण ही खूप फेमस चालली आहे सध्या. सो लेट स्टार्ट. एक पॅन घ्यायचा, त्यात मस्त 1 चमचा तेल टाकायचं आणि हे गरम होऊ द्यायचं चांगल्या पद्धतीने, कारण पॅन आपल्याला ग्रीस करून घ्यायचा आहे आणि लो फ्लेम करायचा नाही, हाय फ्लेमवरच आपल्याला सगळं करायचं आहे. बघा, मी बारीक चिरलेली मिरची, लसण, अद्रक टाकलेलं आहे. आता चॉप केलेले व्हेजिटेबल्स ॲड करते आहे. गाजर, पत्ताकोबी, ओनियन, स्प्रिंग ओनियन हे मस्तपैकी सॉटे करून घ्यायचं आहे. छान इकडून तिकडे छान इकडून तिकडे फिरवत मस्त सॉटे करायचं आहे. आणि हां, फ्लेम लो ठेवायचा नाही, फ्लेम हायच ठेवायचा, त्यानेच चायनीजची टेस्ट येते, अदरवाईज ती लो फ्लेमवर येत नाही. सो लो फ्लेम करू नका, हाय फ्लेमवरच व्हेजिटेबल टॉस करा. ज्या पद्धतीत मी करते आहे त्या पद्धतीत मस्त तुम्ही टॉस करू शकता. नंतर त्यात ब्लॅक पेपर टाका थोडासा आणि मस्तपैकी मीठ घाला चवीनुसार. मी इथे मीठ घातलेलं आहे. आणि हां, इथे आपल्याला फोडणी द्यायची नाही आहे भाजीला, म्हणून इथे आपल्याला चायनीज बनवायचं आहे. सो जे तुम्ही लसण अद्रक चॉप केलेले टाकतात ना, त्यांना चांगलं असं गोल्डन ब्राऊन नाही होऊ द्यायचं. हां, आपल्याला चायनीज बनवायचं आहे. सो इथे फोडणी वगैरे द्यायची नाही आहे. बघा, अगदी मस्तपैकी झालेलं आहे. यातच तुम्ही सॉसेस ॲड करायचे आहे. छोटा चमचा सोया सॉस, एक छोटा चमचा टमॅटो सॉस आणि मस्तपैकी सॉटे करून त्याला होऊ द्यायचं आहे. आणि त्याचा क्रंचीनेसपणा जो आहे, व्हेजिटेबल्सचा जो क्रंचीनेसपणा आहे तो नाहीसा व्हायला नको, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सगळं हाय फ्लेमवर झालं पाहिजे, लो फ्लेमवर करायचं नाही आहे. अजिबात चायनीजचा फ्लेवर, चायनीजची टेस्ट येत नाही. बघा, माझे आता सारण झालेलं आहे, ते मी बाजूला काढून घेते. सो आता माझ्याकडे ऑलरेडी हे राईस पेपर होतेच, म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूयात. आणि मलाही बघायचं होतं खूप दिवसापासून की हे कसे लागतात, बघूया टेस्ट करून. सो हे राईस पेपर मस्त पाण्यामध्ये ठेवायचे एक सेकंदच फक्त. नंतर एका प्लॅटफॉर्मवर काढून बघा, मी अशा पद्धतीने सारण भरते, असं भरायचं आहे. आणि असं तुम्ही असं पॅक करू शकता, मी करते असं. किंवा तुम्ही आपलं मोदकसारखंसुद्धा पॅक करू शकता. आणि मोदकसारखं पॅक करून त्याला मस्त जी आपलं स्प्रिंग ओनियन असतं, ज्या आपण आपल्या मराठी भाषेत म्हणतो कांदा पात, त्याने मस्तपैकी अशी पॅक करून घ्यायची आहे. बघा किती सुंदर झाला आहे तो मोदक, तुम्ही बघू शकता. बघा, दिसायला तर खूप सुंदर दिसतं. आता खाऊनही बघू आपण कसा दिसतो. अशाच प्रकारे मी बाकीच्या सुद्धा करून घेतले आहे. आपले डम्पलिंग्स म्हणतात, राईस पेपर डम्पलिंग्स आहेत हे. आणि हे हेल्दी आहे, यात मैदा वगैरे नाही आहे. हे राईस पेपर्सचे जे शीट्स आहेत याही हेल्दी असतात. ह्या जर तुम्ही घरी बनवल्या तर अगदी उत्तम, मग ते फारच हेल्दीच झाले ते. बघा, अशा पद्धतीत तुम्ही मस्तपैकी आपले डम्पलिंग्स तयार करून घेऊन छान एकाकडे बाजूला ठेवून द्या साईडला. बघा, अशा पद्धतीत मी हे सगळे डम्पलिंग्स तयार करून घेतले आहे. तर मस्त मी स्टीम करणार आहे त्यांना. सो माझ्याकडे स्टीमर अवेलेबल नाही आहे. सो मी आपल्या साध्या पद्धतीने त्यांना स्टीम करणार आहे. मी मस्त गरम पाणी ठेवलेलं आहे, त्यात स्टीमर ठेवलं आहे आणि 5च मिनिट होऊ द्यायचे, 5 मिनिटच मॅक्सिमम होऊ द्यायचे. ते झाले, त्याच्यानंतर आपण सॉस तयार करून घेऊया. सॉस घेतला आहे, त्यात मी चिली सॉस टाकला आहे, सोया सॉसमध्ये चिली सॉस टाकला आहे, त्यात गरम पाणी टाकलं आहे 1 वाटी आणि 1 वाटी मी त्यात व्हॅनेगर टाकलं. 1 वाटी नाही, सॉरी, 1 वाटी मी गरम पाणी टाकलं आहे आणि 1 चमचा व्हॅनेगर. आणि त्यात तुम्ही बघा. आणि यात जे आपण आता स्टीम केलेले जे राईस पेपर डम्पलिंग्स होते ते यात घालायचे आहेत. बघा, दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे ते, पण मी आता तुम्हाला टेस्ट सांगते त्याची कशी लागते. हे मी चॉपस्टिक्स पण होते माझ्याकडे, म्हटलं चला ट्राय करूया चॉपस्टिकने. आधी तर ते मला पकडता येत नाही होते, नंतर मग ते मी ट्राय केले उचलायचे, पण मला ते अजिबात जमले नाही. आणि तुम्हाला जेन्युइन रिव्ह्यू सांगते, हे अजिबात चांगलं लागत नाही. यापेक्षा तुम्ही आपले डम्पलिंग्स खूप हेल्दी आहे, पण सोया सॉससोबत हे तुम्ही ट्राय करू नका. तुम्ही आपलं साधं शेजवान चटणीसोबत ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. बाय बाय.